विषय मराठी। चौथी कविता श्रावण मास। या कवितेचे कवी आहेत बालकवी। त्यांचं संपूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे। जन्म 1890, मृत्यू 1918। निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध। बालवयातच कविता लेखनाला प्रारंभ। 1907 साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून त्यांना गौरवण्यात आले। बालकवींची कविता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे। या प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्ग सृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे। मुलींनो, श्रावण मास म्हणजे श्रावण महिना, मराठी महिन्यांमधला हा श्रावण महिना। या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग किती बहारदार झालेला असतो, निसर्ग चैतन्याने फुलून आलेला असतो। त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील आनंद काही वेगळाच असतो। पावसाच्या रिमझिम सरी पडत असतात, हिरवीगार सृष्टी झालेली असते, जणू काही या पृथ्वीने हिरवा शालूच पांघरला आहे असं सुंदर निसर्ग पाहायला मिळतो। काही ठिकाणी सुंदर धबधबेही पाहायला मिळतात। अनेक झाडांना फुलं लागलेली असतात, फुलांनी मोहरून गेलेले असतात। असा हा श्रावण। आणि या निसर्गाच्या आनंदात आणखी भर म्हणजे आपले काही सण उत्सव आपण आनंदाने साजरे करत असतो। श्रावण महिन्यांचं वर्णन अनेक कवींनी केलेलं आहे। अतिशय सुंदर शब्दांमध्ये श्रावण हा किती आनंददायी आहे, निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे, याचं वर्णन अनेक कवींनी केलंय। बालकवींनी सुद्धा अतिशय सुंदर शब्दांमध्ये या श्रावण महिन्याचं वर्णन केलेलं आहे। तर पाहूया काय आहे ही कविता। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। वरती बघता इंद्रधनुचा, गोफ दुहेरी विनलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे। झालासा सूर्यास्त वाटतो, सांज आहाहा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे। उठती वरती जलदानवरती, अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा। बलाक माला उडता भासे, कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती धर अवनीवरती, ग्रह गोलचिकी एकमते। फडफड करुनी भिजले अपुले, पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या करुनी, निज बाळांसह बागडती। खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा, श्रावण महिमा एकसुरे। सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा, रोषमणीचा मावळला। सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती। देवदर्शना निघती ललना, हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत, श्रावण महिन्याचे गीत। मुलींनो, आपण कवितेचा अर्थ बघूया। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। हर्ष, हर्ष म्हणजे आनंद, मानसी मनामध्ये। श्रावण महिन्यात मनामध्ये आनंद असतो, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि ती हिरवळ पाहिल्यावर मनाला आनंद होत असतो। क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। शिरवे पावसाच्या सरींमधले तुषार। तर या श्रावण महिन्यामध्ये कधी ऊन पडलेलं दिसतं, तर कधी पाऊस पडताना पाहायला मिळतो। मग कवी म्हणतोय की ऊन पावसाचा हा जो लपंडाव आहे, हा लपंडाव पाहून
माणसाचं मन आनंदानं फुलून येतं. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कोणी भासे. गोफ, गोफ म्हणजे हार, एकत्र धाग्यांची विणलेली विण, त्याला गोफ म्हणतात. मंगल तोरण, मंगल म्हणजे पवित्र. तर आकाशाचा मंडप आहे, नभो मंडपी, नभ म्हणजे आकाश. आकाशाच्या मंडपाला कुणीतरी इंद्रधनुष्याचं हा गोफ विणलेला आहे. तो दुहेरी आहे, दोन्ही बाजूनी विणलेला आहे, असं वर्णन कवी करतोय. झालासा सूर्यास्त वाटतो, सांज आहा तो उघडे, तर शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. या श्रावण महिन्यामध्ये आकाशात जेव्हा कधी कधी ढग दाटून येतात आणि त्यामुळे एकदम अंधार झालेला असतो, जणू काही सायंकाळ झाली, सूर्यास्त झालाय, असा अनुभव दिवसा आपल्याला पाहायला मिळतो. आणि क्षणात ढग नाहीसे होतात, बाजूला जातात आणि पुन्हा सूर्याचं पिवळं पिवळं ऊन तरु शिखरांवर, तरु म्हणजे झाड, झाडांच्या शिखर म्हणजे शेंडा, झाडांच्या शेंड्यावर आणि घरांवर ते पिवळं पिवळं ऊन पाहायला मिळतं. कधी सूर्य मावळल्याचा अनुभव येतो की लगेच काही क्षणात सूर्य उगवल्याचा अनुभव पाहायला मिळतो. उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. जलद, तर ढगांमध्ये अनेक राग पाहायला मिळतात. राग सूर, तर आकाशात ढग दाटून आल्यावर संध्याकाळच्या वेळी असंख्य रंग उमटलेले असतात, असंख्य संध्याकाळचे राग सूर ऐकायला येत असतात. असं हे संध्याकाळचं जे सौंदर्य आहे आकाशामध्ये, ते सौंदर्य पाहिल्यावर कवी म्हणतोय जणू काही एखाद्या चित्रकारानं एखादं सुंदर चित्र रेखाटलं आहे असं ते दृश्य असतं. बलाकमाला उडता भासे, कल्पसुमांची माळचते, उतरून येते अवनीवरती ग्रह गोलचिकी एकमते. बलाकमाला, बलाकमाला बगळ्यांची रांग. कल्पसुम, कल्प कल्पनेने, सुम म्हणजे फुलं, कल्पवृक्षाची फुलं. अवनी, अवनी म्हणजे पृथ्वी, धरती. तर बगळ्यांची आकाशात उडणारी रांग तुम्ही पाहिली असेल. आकाशात उडणाऱ्या बगळ्याच्या रांगेला पाहून कवी कल्पना करतोय की जणू काही कल्पसुमांची माळच त्या ठिकाणी ओवलेली आहे असं कवीला दिसतंय. आपणही आकाशामध्ये सायंकाळच्या वेळी अनेक पक्षी पाहतो. सायंकाळ झाली की पक्षी घरट्याकडे परतत असतात आणि तेही फार शिस्तीत सुंदर रांगेमध्ये, ते एका रांगेत ते पक्षी आपल्या घरट्याकडे येत असतात. ती पक्ष्यांची रांग पाहिल्यावर खरोखर किती सुंदर दिसतं ते दृश्य. कवी म्हणतोय की ती जणू काही माळच आहे आणि ते पक्षी, ते बगळे जेव्हा पृथ्वीवर खाली अवनीवर येतात तेव्हा जणू काही आकाशातून ग्रह गोल खाली उतरलेले आहे असं वाटतंय. फडफड करुणी भिजले अपुले, पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. पाऊस पडला की पक्षी भिजतात आणि पक्षी भिजले की त्यांनाही गारवा जाणवतो. मग आपल्या पंखांमधलं पाणी ते कसं काढतात, आपले पंख ते फडफड करत असतात बघा. फडफड करून आपल्या पंखांमधलं ते पाणी बाहेर बाजूला टाकतात. असे फडफड करणारे पंख आणि ते पक्षी ते तुम्ही पाहिले असतील. या श्रावण महिन्यामध्ये असे सुंदर दृश्य पाहायला मिळतात. पंख फडफड करून पाणी बाजूला सारणारे पाखरं आणि हरिणी आपल्या निज बाळांसह, म्हटलंय निज बाळांसह म्हणजे आपल्या बाळांसोबत हिरव्या कुरणामध्ये बागडताना पाहायला मिळतात. काय दृश्य आणखी पाहायला मिळतात. खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एक सुरे. खिल्लारे, खिल्लारे म्हणजे गाई गुरे, गुरे वासरे. गोप, गोप म्हणजे गुराखी. पावा, पावा म्हणजे बासरी. तर गाई गुरे राखणारी जे गुराखी आहेत
ते रानामध्ये गुरांना चरण्यासाठी घेऊन गेलेले असतात आणि ते सुद्धा ह्या निसर्गाचा आनंद घेत असतात. तेही आनंदाने गाणी गात फिरत असतात. त्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू काही या निसर्गाचं, या श्रावण महिन्यातील सौंदर्याचं गाणं गात आहे असं कवी म्हणतोय. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. सुवर्ण चंपक, सोनेरी रंगाचा चाफा, चंपक म्हणजे चाफा. सुवर्ण चंपक फुललेला आहे. विपिनी, विपिनी म्हणजे रानात, जंगलात, जंगलामध्ये केवडा दरवळतो आहे. केवडा म्हणजे केतकी, त्याला अतिशय सुगंध असतो पहा, त्याचा वास खूप सगळीकडे दरवळतो आहे. पारिजातही बघता भामा, पारिजात म्हणजे प्राजक्ताचं झाड. पारिजातकाची फुलं तुम्ही पाहिली असतील, अतिशय सुंदर नाजूक फुलं पाहिली की मन प्रसन्न होऊन जातं. तर श्रीकृष्णाची पत्नी, तिचं नाव आहे भामा, सत्यभामा म्हटलं गेलंय. तर सत्यभामेचा राग सुद्धा ज्या पारिजातकाच्या फुलांना पाहून मावळून जातो, निवळून जातो, अशी ही सुंदर सुंदर सोनचाफा, केवडा, पारिजातक ही फुलं या महिन्यांमध्ये फुललेली पाहायला मिळतात. सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा दिवस महिना. अनेक उपवास या महिन्यामध्ये असतात आणि देवाला फुले पत्री वाहण्यासाठी लागत असतात. पूजेसाठी त्यांची आवश्यकता असते. तर हातामध्ये सुंदर परडी घेऊन नगरातल्या बागेत, पूर्वोपकंठी या शब्दाचा अर्थ होतो नगराजवळच्या बागेत, शुद्धमती निर्मळ मनाने छोट्याशा मुली हातात परडी घेऊन फुलं वेचण्यासाठी, पत्री खुडण्यासाठी गेलेल्या आहेत. त्या बालांना फुलमाला म्हटलंय. फुलांसारख्या सुंदर ह्या बाला आहेत आणि त्या फुलं आणि पत्री खुडण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. देवदर्शना निघती ललना, हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. या श्रावण महिन्यामध्ये देवदर्शनासाठी अनेक महिला निघत असतात आणि या महिलांच्या मनामध्ये खूप आनंद आहे, त्यांच्या हृदयात खूप आनंद आहे, तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. त्या किती प्रसन्न आहेत. श्रावण महिन्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर वाचायला मिळतोय. अशा प्रकारचं श्रावण महिन्याचं गीत त्या ललना म्हणजे स्त्रियांच्या चेहऱ्यावर आपल्याला वाचायला मिळत आहे. असा हा श्रावण महिना की ज्याचं निसर्ग सुद्धा अतिशय त्या महिन्यामध्ये बहरून आलेला असतो आणि आकाशात, धरतीवर वेगवेगळी सुंदर मनोहारी दृश्य आपल्याला या महिन्यामध्ये पाहायला मिळतात आणि अनेक लहान मुलं, स्त्री, पुरुष, गुरे, वासरे हे सर्वजण या महिन्यातला हा आनंद वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात. अशा पद्धतीने श्रावण महिन्याचं वर्णन, श्रावण महिन्यामधील आनंद कसा आपण घेत असतो याविषयी माहिती या कवितेतून आपण पाहिली आहे.